ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम मानवी रक्त अभिसरण संस्था या टॉपिकचे रिव्हिजन करूया. रक्त अभिसरणमध्ये बघा प्राण्यांमध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे खुली रक्त अभिसरण संस्था आणि दुसरी आहे बंद रक्त अभिसरण संस्था. खुली रक्त अभिसरण संस्था म्हणजे काय असतं? शुद्ध आणि अशुद्ध रक्त जेव्हा शरीरामध्ये मिसळतं त्याला म्हणतात खुली रक्त अभिसरण संस्था. कारण यामध्ये स्पेसिफिक रक्तवाहिन्या नसतात, अब्सेंट असतात. आता एक्झाम्पल आहे यासाठी आर्थ्रोपोडा आणि मोलुस्का या गटातील सगळे खुली रक्त अभिसरण संस्था असते यांची. पण याला एक अपवाद आहे, ऑक्टोपस आणि स्क्विड. ओके, ऑक्टोपस आणि स्क्विड यासाठी अपवाद आहे. आता बंद रक्त अभिसरण संस्था बघा, यामध्ये काय होतं, शुद्ध आणि अशुद्ध रक्त शरीरामध्ये एकत्र मिसळत नाही. यासाठी रक्तवाहिन्या प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये. ओके, शरीरामध्ये यांच्या रक्तवाहिन्या प्रेझेंट असतात. आणि जसं की आता एक्झाम्पल आहे उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये बंद रक्त अभिसरण संस्था दिसून येते. आता रक्तवाहिन्यांबद्दल, मानवी शरीरामध्ये 97,000 किमी लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. ओके, हा लाईन टू लाईन क्वेश्चन विचारला होता आयोगाने की मानवी शरीरामध्ये किती किमी लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत, तर त्या किती? 97,000. भित्तिकेच्या जाडीनुसार चढता क्रम कसा लागतो बघा रक्तवाहिन्यांचा, जाडीनुसार. तर सर्वात जाड म्हणलं तर धमनी येते, धमनीनंतर शिरा आणि शिरानंतर केशवाहिनी. म्हणजे चढता क्रम म्हणलं तर केशवाहिन्यापेक्षा पण मोठा आहे शिरा आणि शिरांपेक्षा मोठी आहे धमनी. ओके, आणि रक्तदाबानुसार चढता क्रम म्हणलं तर शिरांपेक्षा मोठे आहेत केशवाहिन्यांपेक्षा मोठे आहे धमनी. ओके, रक्तदाब जास्त कुठे आहे? धमन्यांमध्ये. रक्तवाहिन्यांचे खालीलपैकी 3 प्रकार बघू आपण आता कोणते कोणते. त्याच्यामध्ये बघा 3 प्रकार येतं, धमनी, शिरा आणि केशवाहिन्या. ओके, तर धमन्यांमध्ये बघा धमन्यांना झडपा नसतात, तर शिरांना काय झडपा असतात. ओके, धमन्यांमध्ये रक्तदाब हा 100 mmHg पर्यंत असते, म्हणून त्या भित्तिका कशा जाड असतात, धमन्यांच्या भित्तिका जाड असतात. धमन्या शिरांपेक्षा खोलवर पसरलेल्या असतात. धमन्या हे इलॅस्टिक आणि मस्क्युलर असतात. ओके, इलॅस्टिक आणि मस्क्युलर असतात. शिरांना मात्र झडपा असतात, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वहन करतात. शिरांमध्ये रक्तदाब कमी असतं, 10 ते 20 mmHg पर्यंत, आणि त्यामुळे भित्तिका यांच्या पातळ असतात. शरीराच्या लगतच धमन्यांपेक्षा वर असतात हे शिरा ह्या कमी इलॅस्टिक असतात. ओके, आणि केशवाहिन्या कॅपिलरी बघू, भित्तिका खूप पातळ असतात. पेशींशी संबंधित रक्त केवळ केशवाहिन्यामार्फतच वाहतं. केशवाहिन्यामार्फत रक्त व पेशी यांच्यातील वायूंची, अन्नाची व उत्सर्जित पदार्थाची देवाणघेवाण होत असते केशवाहिन्यामार्फत. ओके, आता रक्त बघू आपण. रक्तामध्ये मानवी रक्त अभिसरण संस्थेमध्ये रक्त, हृदय आणि रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो. हिमॅटॉलॉजी हे रक्ताचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. ओके, रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, तर हिमॅटॉलॉजी म्हणतात. ओके, हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्ताचा अभ्यास करणे. मानवी रक्त हे अल्कधर्मी आहे आणि त्याचा pH किती आहे? 7.4 pH आहे. रक्ताचा pH किती आहे? 7.4. आणि चौकशी एक खारट असते. ओके, रक्तातील सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण जेवणानंतर 140 mg पर्यंत असायला पाहिजे. 140. ओके, एक साधारण प्रौढाकरता किती असायला पाहिजे? रक्तामध्ये ग्लुकोजचे प्रमाण आहे 140 mg पर्यंत. रक्तातील साखरेचे म्हणजेच ग्लुकोजचे साधारण प्रमाण जेवणानंतर 12 तासांनी 80 ते 100 mg किंवा पर 100 ml ऑफ ब्लड असायला पाहिजे. ओके, मानवी रक्त हा द्रव्यरूप संयोजी ऊतीचा प्रकार आहे. मानवी रक्त कसं आहे, तर संयोजी ऊतीचा प्रकार आहे. मानव हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे, कारण का? त्याचं शरीराचं तापमान हे तापमानानुसार ते बदलत नाही. ओके, अंतर 36.9 डिग्री सेल्सिअसवर कायम राहत असतं. त्यांचं तापमान किती? ॲव्हरेजमध्ये म्हणलं तर 37 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं. सस्तन प्राण्यांपैकी शेळीच्या रक्ताचे तापमान सर्वात जास्त असते. किती असते? 39 डिग्री सेल्सिअस. ओके, 39 डिग्री सेल्सिअस असतं शेळीचे तापमान. रक्ताची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.035 ते 1.075 पर्यंत असते. रक्तामध्ये HB म्हणजे हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असायला पाहिजे? 14.5%. ओके, असल्यास रक्त हे 100% आहे असं म्हणलं जातं, 14.5%पर्यंत. तर 11%पेक्षा जर जास्त असल्यास ॲनिमिया असतो. ओके, 11%पेक्षा जर कमी असेल तर ते अनिमियामध्ये मोडतं. ज्या प्राण्यांचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलते त्यांना शीतरक्ताचे प्राणी म्हणतात. वातावरणानुसार बदलणाऱ्या तापमानाला काय म्हणतो आपण? शीतरक्ताचे प्राणी असं म्हणतो. कुणाचं असतं शीतरक्त? तर माशांचं असतं, उभयचर प्राण्यांचं असतं, आणि सरपटणारे प्राणी पण येतात त्यामध्ये. मानवी रक्ताचे प्रमुख 2 घटक पडतात. एक आहे ब्लड प्लाझ्मा म्हणजेच रक्तद्रव्य किती असतं? 55%. आणि दुसरा प्रकार आहे बघा, दुसरा घटक रक्तपेशी. ओके, रक्तपेशी किती? 45% येतं. आता रक्तद्रव्य बघा, ब्लड प्लाझ्मा
हा फिकट पिवळ्या रंगाचा द्रवरूप पदार्थ आहे आणि काहीसा आम्लारी धर्मी असतो. रक्तद्रव्यामध्ये 90% पाणी, 7% प्रथिने आणि सेंद्रिय पदार्थ तसेच 3% खनिजे असतात. रक्तद्रव्यामध्ये काय काय असतं? 90% पाणी, 7% प्रथिने, सेंद्रिय पदार्थ आणि 3% खनिजे असतात. रक्तद्रव्यामध्ये ग्लोब्युलिन, अल्बुलिन, फायब्रिनोजन यासारखे प्रथिने असतात. तसेच कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम सारखे क्षार पण असतात. रक्तपेशीमध्ये रक्तपेशी या 3 प्रकारच्या येतात. त्यामध्ये बघा, लाल रक्तपेशी म्हणजेच RBC, पांढऱ्या रक्तपेशी WBC, चपट्या रक्तपेशी म्हणजे काय ब्लड प्लेटलेट्स आहेत. ओके. रक्तद्रव्यामध्ये 4 प्रकारचे प्रथिने आढळतात. ग्लोब्युलिन नावाचं प्रथिन आहे, त्याचं कार्य काय आहे? प्रतिद्रव्ये तयार करतात व प्रतिकार क्षमता नियंत्रित करतात. ओके. ग्लोब्युलिनचं काम काय? प्रतिद्रव्ये तयार करणे आणि प्रतिकार क्षमतेवर नियंत्रण करणे. अल्ब्युमिनचं कार्य आहे की शरीरामध्ये पाण्याचा समतोल राखणे. प्रोथ्रोम्बिनचं काम काय? रक्त घोटण्याच्या प्रक्रियेस मदत करतं. आणि फायब्रिनोजन जे आहे ते रक्त घोटण्याच्या प्रक्रियेलाच मदत करतं. ओके. फायब्रिनोजनचं कार्य काय? रक्त घोटण्याच्या प्रक्रियेमध्ये ते मदत करत असतं. आता बघू आपण रक्तपेशीचे 3 प्रकार पडलेले आहेत बघा, RBC, WBC आणि ब्लड प्लेटलेट्स. डिटेलमध्ये पाहू याबद्दल. RBC, ओके, इरिथ्रोसाइट्स असंही म्हणतात त्याला. तर यामध्ये बघा, भ्रूणांमध्ये निर्मिती कशी होत असते? लहान बाळांमध्ये यकृत किंवा स्प्लियामध्ये होते RBCची निर्मिती. ओके. आणि प्रौढांमध्ये अस्थिमध्यामध्ये म्हणजे बोन मॅरोमध्ये होत असतं RBCची निर्मिती. यांचा आकार असतो बायकॉन्केव्ह म्हणजे द्विअंतर्वक्र असतात ते बायकॉन्केव्ह. पुरुषांमध्ये संख्या किती आहे RBCची? तर 5.1 ते 5.8 मिलियन, ओके, पर घन किमी. आणि स्त्रियांमध्ये म्हणलं तर 4.3 ते 5.2 पर्यंत असते. ओके. यांचा आकार किती असतो? 7 मायक्रोमीटर, ओके, 2.5 mm जाडी असते. आणि लाईफ टाईम यांचे म्हणजे जगतात किती असते? 127 दिवस जगतात ते. RBCचे लाईफ टाईम किती आहे? 127 दिवस. ओके. आणि या स्प्लियामध्ये जाऊन मरत असतात. RBC या स्प्लियामध्ये जाऊन मरतात. RBCला केंद्रक फक्त सस्तन प्राण्यामध्ये नसतं. अपवादासाठी आहे उंट आणि लामा यांच्यामध्ये केंद्रक असतं. ओके. RBCला उंट व लांबामध्ये केंद्रक असतं, बाकी सस्तन प्राण्यांमध्ये मात्र केंद्रक नसतं. RBCचा आणि WBCचा गुणोत्तर काय? 600 RBC असतील तर WBC किती असेल? 1. ओके. 600 RBCला 1 WBC असं गुणोत्तर येतं. आता बघू आपण पांढऱ्या रक्तपेशी, ल्युकोसाइट्स. अस्थिमध्यामध्ये निर्मिती होते WBCची बोन मॅरोमध्ये. यांचा आकार अनियमित असतो अमिबाप्रमाणे. ओके. संख्या किती? 5,000 ते 11,000 प्रति घन किमी. WBCची संख्या किती आहे? 5,000 ते 11,000. आणि आकार म्हणलं तर 8 ते 15 mm पर्यंत. आणि लाईफ टाईम यांची किती आहे? जगतात किती असते? WBC 2 ते 4 दिवसच लाईफ टाईम येते. ओके. 2 ते 4 दिवस. हे WBC जीवाणूंना संपवतात. ओके. WBCचं काम काय आहे? तर जीवाणूंना संपवणे, जीवाणूंना मारतात ते WBC, म्हणून यांना आपण नाही का सैनिक पेशी असंही म्हणतो. आता रक्तपिटिका बघा, रक्तपिटिका ब्लड प्लेटलेट्स, थ्रोम्बोसाइट्स असंही म्हणतात. अस्थिमध्यामध्ये निर्मिती होते बोन मॅरोमध्येच. हे कशांचा आकार कसा असतो? बायकॉन्व्हेक्स. ओके. RBCचा आकार बायकॉन्केव्ह, WBCचा अनियमित आणि ब्लड प्लेट्सचा आहे बायकॉन्व्हेक्स द्विबहिवक्र. यांचं बघा संख्या किती? 2.5 ते 4.5 लाख प्रति घनमीटर. आणि आकार आहे 2.5 ते 5 mm, 5 ते 10 दिवस. यांचा लाईफ टाईम किती आहे? फक्त 5 ते 10 दिवस. ओके. RBCचं म्हणलं तर 127 दिवस, WBC 2 ते 4 दिवस आणि रक्तपिटिका आहे 5 ते 10 दिवस. या रक्तपेशी फक्त सस्तन प्राण्यामध्ये आढळतात. रक्त घोटण्याच्या क्रियेमध्ये मदत करतात. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या रोगामध्ये यांचं प्रमाण कमी होत असतं ब्लड प्लेटलेट्सचं. ओके. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपेटिकाबद्दल माहिती बघू आपण अजून जास्त. आता अगोदर RBC बद्दल बघूया आपण. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 दशलक्ष लोहित रक्तकणिका असतात. एकट्या RBCचा रंग हा पिवळसर तांबूस असतो, परंतु एकत्र राहिल्यास त्या लाल दिसतात. ओके. पिवळसर तांबूस असतो जर सिंगल बघितला आपण तर. प्रौढ मानवी शरीरामध्ये 2500 अब्ज RBC असतात. RBCमुळे रक्ताचा रंग आपल्याला लाल दिसतो. RBCचा नाश यकृतामध्ये होत असतो, त्यामुळे आपण यकृताला RBCचा मसनवाटा असं म्हणतो. ओके. यकृताला काय म्हणतात? RBCचा मसनवाटा म्हणतात. ओके. RBCमध्ये हिमोग्लोबिन असतं, हिमोग्लोबिनमध्ये लोह असतं, लोहामुळे आपल्या रक्ताचा रंग लाल रंगाचा दिसतो. रक्त शरीरामध्ये इतर पेशींना ऑक्सिजन पुरवठा करणे RBCचं प्रमुख कार्य आहे. RBC पेशींमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकून देतात. ओके. RBC पेशींमधलं जे कार्बन डायऑक्साईड असतं ते बाहेर काढण्याचं काम करतात. रक्तातील तांबड्या रक्तपेशी जेव्हा फुफ्सामध्ये येतात तेव्हा फुफ्सातील वायुकोशामध्ये
ऑक्सिजन बरोबर हिमोग्लोबिनचा पण संयोग होतो आणि ऑक्सिहिमोग्लोबिन नावाचा पदार्थ तयार होतो. कार्बन मोनॉक्साईड हा वायू वाहनांच्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून तयार होतो. तो श्वासावाटे शरीरात गेल्यास त्याचा संयोग हिमोग्लोबिनशी होतो. त्यामुळे आता हिमोग्लोबिन व O2 वाहून नेऊ शकत नाही. 4200 एम व त्यापेक्षा अधिक उंचीवर राहणाऱ्या लोकांमध्ये RBCचे प्रमाण 30% वाढू शकतं, कारण तिथे ऑक्सिजनचा पुरवठा कमी असतो. RBCची संख्या पुरुषांमध्ये जास्त असते, पण स्त्रियांमध्ये RBCचे प्रमाण हे कमी असतं. RBCचे WBC प्रमाण किती आहे? 600 RBC असतील तर किती? 1 WBC असेल. पुरुषाच्या रक्तातील HBचे प्रमाण हे 14 ते 16 ग्रामपर्यंत असतं पर 100 cc ऑफ ब्लड. ओके. आणि स्त्रियांमध्ये म्हणलं HBचे प्रमाण तर किती? 12 ते 14 पर 100 cc ऑफ ब्लड असतं. ओके. कधी कधी आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन किंवा लोह यांचा अभाव होतो, तेव्हा त्या व्यक्तीला पांडुरंग किंवा ॲनिमिया नावाचा रोग होत असतो. जर हिमोग्लोबिन HB कमी झालं तर आपल्याला ॲनिमिया होत असतो. त्याला पांडुरोग असेही म्हणतात. ओके. आता RBC संबंधित कोणते कोणते रोग आहेत पाहू आपण. पॉलिसायथेमिया नावाचा रोग जो आहे तो रक्तातील RBCचं प्रमाण जर खूप जास्त वाढलं तेव्हा नाही का पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो. हा एक प्रकारचा रक्ताचा कॅन्सरच आहे. ओके. आणि थॅलेसिमिया म्हणलं तर अनुवंशिक रोग येतो थॅलेसिमिया, बरा न होणारा रोग आहे. RBCचं खूप प्रमाण कमी झालं तेव्हा थॅलेसिमिया होतो आणि हृदयाचा आकार वाढतो. त्यामुळे अलेक्झांडरच्या सैन्याने भारतामध्ये आणला असे म्हणतात. सिंधी, पंजाब, गुजराती लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं. महालोहित पेशी जनक पांडुरोग आहे. पांडुरोग. B12 सायनोकोबॅलामाइन किंवा कोबाल्ट शरीरामध्ये कमी पडलं तर RBCचा आकार मोठा होतो, पण त्या परिपक्व मात्र होत नाहीत. यालाच आपण महालोहित पेशी जनक पांडुरोग असे म्हणतो. ओके. आता दात्रपेशी पांडुरोग काय रोग आहे बघू. ज्यावेळी हिमोग्लोबिनमधील ग्लोबिन या प्रथिनातील ग्लुटॅमिक आम्ल 6व्या क्रमांकाच्या आम्लाची जागा घेतं, व्हॅलिन नावाचं आम्ल घेतं, तेव्हा त्या व्यक्तीला दात्रपेशी पांडुरंग होतो. सिकल सेल ॲनिमिया म्हणतो आपण. या रोगामध्ये RBCचा आकार हा विळ्यासारखा होतो. ओके. कसा होतो? असा विळ्यासारखा आकार होतो RBCचा. त्याला काय म्हणतो आपण? सिकल सेल ॲनिमिया म्हणतो. ओके. यामध्ये काय होतं नेमकं? ग्लुटॅमिक आम्ल जे असतं त्याने काय करतं? 6व्या क्रमांकाच्या आम्लाची जागा घेतं. ओके. ग्लुटॅमिक आम्ल काय करतं? 6व्या क्रमांकाच्या आम्लाची जागा व्हॅलिनची जागा घेतं. व्हॅलिन आम्ल घेतं, त्यामुळे त्या व्यक्तीला दात्रपेशी पांडुरंग होत असतो. ओके. मलेरिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशीचा नाश होत असतो. RBCची संख्या मोजण्याचे उपकरण हे हिमोसायटोमीटर हे आहे. मत्स्य, उभयचर, सरीसृप पक्षी या प्राण्यांच्या लाल रक्तपेशीमध्ये केंद्रकच नसतं. 4 मुख्य प्रकारचे श्वसन रंगद्रव्ये प्राण्यांच्या रक्तामध्ये आढळतात. हिमोग्लोबिन आहे पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये. क्लोरोक्रुओरिन नावाचं आहे ते ॲनेलिड्समध्ये आढळतं. हिमेरिथ्रिन रंगद्रव्य हे लिंगुलामध्ये आढळतं प्राणीसमूहांमध्ये. आणि हिमोसायनिन नावाचं रंगद्रव्य जे आहे ते मॉलस्कसमध्ये आढळतं. ओके. हिमोग्लोबिन म्हणलं तर पृष्ठवंशीय, नंतर क्लोरोक्रुओरिन म्हणलं तर ॲनालिड्स, हिमेरिथ्रिन म्हणलं तर लिंगुला आणि हिमोसायनिन म्हणलं तर मोलस्कस. ओके. आता WBC बद्दल बघू आपण, ल्युकोसाईडबद्दल. पांढऱ्या रक्तपेशीपैकी काही अस्थिमज्जातून, काही प्लिया व काही लिम्फ ग्लँड लसिका ग्रंथी या भागामध्ये तयार होतात. पांढऱ्या रक्तपेशी केंद्रकयुक्त असतात. रक्ताच्या प्रत्येक घनमिलीलिटरमध्ये 5,000 ते 10,000 पांढऱ्या रक्तपेशी असतात. ज्यावेळी शरीरामध्ये रोगजंतू येतात त्यावेळी त्या भागामध्ये त्यांची संख्या 30,000 पर्यंत वाढू शकते. पांढऱ्या रक्तपेशी जीवाणूंचे भक्षण करतात आणि प्रतिद्रव्याची निर्मिती करतात. त्यामुळे आपण WBCना काय म्हणतो? सैनिकी पेशी असे म्हणतो. एड्सचा विषाणू हा लिम्फोसाइट्स T4 सेलवर हल्ला करतो. ओके. एड्सचा विषाणू हा T4 सेलवर हल्ला करतो आणि त्या माणसाचा रोग प्रतिकारक्षमता कमी करतो. इबोला विषाणू हा न्यूट्रोफिल्सवर हल्ला करतो. ओके. इबोला विषाणू न्यूट्रोफिल्सवर हल्ला करत असतो आणि एड्सचा विषाणू हा T4 सेल लिम्फोसाइटवर हल्ला करतो. आता ल्युकेमिया नावाचा रोग बघू आपण. WBCचं प्रमाण जर अतिरिक्त झालं तर ल्युकेमिया नावाचा रक्ताचा कॅन्सर होतो. ओके. WBCचं प्रमाण जास्त झालं तर ल्युकेमिया होतो. RBCमध्ये पॉलिसिन्थिमिया आणि WBCमध्ये ल्युकोपिनिया. ओके. ल्युकोपिनिया जर WBCची संख्या कमी झाली तर ल्युकोपिनिया नावाचा रोग होतो. ओके. WBCचे एकूण किती प्रकार पडतात बघा? 5 प्रकार पडतात. न्यूट्रोफिलस जे आहे ते 60% ते 70% प्रमाण असतं.
सूक्ष्मजीवाला मारण्याचं काम करतात. न्यूट्रोफिलसचं कार्य काय आहे? सूक्ष्मजीवाला मारणे. नंतर इसिनोफिलस जे आहे ते 3% प्रमाण असतं याचं, 3%. ॲलर्जीमध्ये संख्या वाढते यांची. बॅसोफिलसचे 0.5% प्रमाण असतं. हिपॅरिन आणि हिस्टामाइन यांचं वहन करतं बॅसोफिलस. लिम्फोसाइट्सचे 20 ते 28% प्रतिद्रव्य तयार करतात, रोगजंतू नष्ट करतात. आणि मोनोसाइट जे आहे ते 3 ते 8% प्रमाण आहे. मृत सूक्ष्मजीवांना ते खाण्याचं काम करतात. ओके, मोनोसाइटचं काम काय? मृत सूक्ष्मजीवांना खाणे. न्यूट्रोफिलस म्हणलं तर सूक्ष्मजीवांना मारणे. इसिनोफिलस जे आहे ते ॲलर्जीमध्ये संख्या वाढवतं. बॅसोफिलस आहे हिपॅराइन व हिस्टामाइन यांचं वहन करतं. आणि लिम्फोसाइट जे आहे ते प्रतिद्रव्य तयार करून रोगजंतू नष्ट करत असतं. आता ब्लड प्लेटलेट्सबद्दल बघू. या आकाराने लहान असून त्यांचा व्यास हा 3 मायक्रॉनपर्यंत असतो. ओके, 10⁻³ mm. नॅनोमीटर म्हणलं तर 10⁻⁹ mm. ओके, जर चपट्या रक्तपेशीचे प्रमाण वाढले तर थ्रोम्बोसायथिमिया नावाचा रक्ताचा कॅन्सर होतो. ओके, जर ब्लड प्लेटलेट्स जर प्रमाण वाढलं त्याचं तर तेव्हा काय होतं? थ्रोम्बोसायथिमिया नावाचा रोग होतो. त्यालाच आपण रक्ताचा कॅन्सर म्हणतो. रक्ताचा 1 घनमीटरमध्ये त्यांची संख्या 2.5 ते 4 लाख एवढी असते. या पांढऱ्या रक्तपेशीपेक्षा जास्त व तांबड्या रक्तपेशीपेक्षा कमी असतात. रक्तकोटण्यांमध्ये बघू आपण आता कोणत्या कोणत्या क्रिया होतात. तर अगोदर रक्त कोटण्यासाठी मदत कोण करते? व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी मदत करत असतं. कॅल्शियम आणि प्लेटलेट्स मदत करतात रक्त कोटण्यासाठी. व्हिटॅमिन के, सी, कॅल्शियम आणि प्लेटलेट्स. ओके, आता कशी स्टेप बाय स्टेप बघू आपण रक्त कोटण्याची क्रिया कशी होते. थ्रोम्बोप्लास्टिन, प्रोथ्रॉम्बिन आणि कॅल्शियम यांचा संयोग होतो आणि थ्रॉम्बिन तयार होतं. ओके, थ्रोम्बोप्लास्टिन प्लस प्रोथ्रॉम्बिन प्लस कॅल्शियम इज इक्वल टू थ्रॉम्बिन. मग नंतर काय होतं? थ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजन यांचं एका संयोगाने फायब्रिन तयार होतं. थ्रॉम्बिनमध्ये फायब्रिनोजन मिळतं आणि मग फायब्रिन तयार होतं. फायब्रिन आणि चपट्या रक्तपेशी यांच्या संयोगाने रक्ताची एक जाळी तयार व्हायला लागते. ब्लड क्लॅट म्हणतात त्याला. आणि यालाच आपण काय म्हणतो? रक्त गोठणे असं म्हणतो. जाळी तयार होणे म्हणजेच काय होते? रक्त गोटायला लागतं. फायब्रिन आणि चपट्या रक्तपेशी म्हणजेच काय? ब्लड प्लेटलेट्स आणि फायब्रिन हे दोघांचं मिश्रण झालं की रक्त गोटायला लागतं. सर्वात अगोदर काय होतं? थ्रोम्बोप्लास्टिनमध्ये प्रोथ्रॉम्बिन आणि कॅल्शियम मिसळतं आणि थ्रॉम्बिन तयार होतं. थ्रॉम्बिनमध्ये फायब्रिनोजन मिसळल्यानंतर फायब्रिन तयार होतं आणि मग फायब्रिनमध्ये ब्लड प्लेटलेट्स मिसळतात आणि रक्त गोटायला सुरुवात होते. हिपॅरिन मानवी शरीरामध्ये रक्त गोटू देत नाही. रक्तवाहिनीतून काढून घेतलेलं रक्त गोटू नये म्हणून त्यामध्ये सोडियम ऑक्झलेट आणि पोटॅशियम ऑक्झलेट मिसळतात. आता रक्तगटाबद्दल बघा. डॉक्टर कार्ल लँडस्टेन यांनी जर्मनीतील व्हेनिस या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा रक्तगट ए, रक्तगट बी, रक्तगट ओ या 3 रक्तगटाचा शोध लावला होता. पुढे डिस्कास्टेलो आणि स्टर्ली या शास्त्रज्ञांनी ए बी हा 4था रक्तगट 1902 शोधला. ओके, ए बी रक्तगट कोणी शोधला? डिकास्टेलो आणि स्टर्लिननी. आणि ए बी ओ याचा शोध व्हेनिसने लावला. नाही सॉरी, लँडस्टॅनरने लावला. व्हेनिस या ठिकाणी लावला लँडस्टॅनर यांनी. डॉक्टर कार्ल लँडस्टॅनर आणि ए एस विनर यांनी रिसर्च जातीच्या माकडाच्या रक्ताचा अभ्यास करून RH फॅक्टर शोधून काढला. रक्तामध्ये RH फॅक्टर जर उपलब्ध असेल तर रक्त कसं असतं? RH पॉझिटिव्ह. आणि जर रक्तामध्ये RH फॅक्टर जर नसेल तर RH निगेटिव्ह म्हणतात. जगामध्ये 85% लोक हे RH पॉझिटिव्ह असतात आणि 15% लोक हे RH निगेटिव्ह सापडतात. भारतामध्ये 93% RH पॉझिटिव्ह आणि 7% फक्त RH निगेटिव्ह लोक आहेत. ओ रक्तगट असणाऱ्या लोकांना सर्व योग्य दाता म्हणजे सगळ्यांना तो रक्त देऊ शकतो. सगळ्यांना देणारा रक्त म्हणलं तर ओ आहे, ओ रक्तगट. आणि ए बी रक्तगट हे सगळ्यांचं रक्त घेऊ शकतं, त्याला कोणाचंही रक्तगट चालतो, म्हणून त्यांना योग्य ग्राही असं म्हणलं जातं ए बीला. ओके, एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान 3 महिन्यांनी करता येतं. एका वेळेस आपल्याला 300 सेंटीमीटर³ एवढं रक्तदान करता येतं. ए बी रक्तगटाचे प्रमाण सर्वात कमी आहे. ओ रक्तगटाचे प्रमाण जगामध्ये सर्वात जास्त आहे. ओके, देणारा रक्तगट सर्वात जास्त आहे. रक्तगट बघा, एमध्ये कोणाला RBCवर असलेलं प्रतिजन कोणतं असतं? रक्तगट एवर फक्त एच असतं अँटीजन. आणि प्लाझ्मामधील प्रतिजन अँटीबॉडीज कोणतं असतं? स्मॉल बी असतं. ओके, रक्तगट बी वरती अँटीजन असतं कॅपिटल बी आणि अँटीबॉडीज असतात स्मॉल ए. ए बीमध्ये बघा अँटीजन कोणते येतं? ए आणि बी दोन्ही असतात आणि अँटीबॉडीज मात्र कोणतंही नसतं. ओमध्ये नाही का अँटीजन कोणतंही नसतं पण ए व बी स्मॉल लेटरमध्ये अँटीबॉडीज तयार असतात इथे. ओके, आईचं रक्तगट जर ओ असेल आणि वडिलांचं पण रक्तगट ओ असेल तर अपत्याचं रक्तगट कोणतं असू शकतं? ओच असू शकतं. ओके, ओ असेल तर ओच असणार. जर आईचं रक्तगट ओ असेल आणि वडिलांचं जर ए असेल तर बाळाचं कोणतं असेल? एकतर ओ असेल नाहीतर एकतर ए असेल. ओके, आईचं रक्तगट जर ओ असेल आणि वडिलांचं रक्तगट बी असेल तर बाळाचं ओ किंवा बी असू शकतं.
आईचं रक्तगट जर ओ असेल आणि वडिलांचं रक्तगट जर ए बी असेल त्यावेळेला फक्त बाळाचं ए किंवा बीच असू शकतं. आईचं ए आणि वडिलांचं पण ए असेल तर अशा वेळेला मात्र रक्तगट बाळाचं कोणतं असतं, एकतर ए असतं किंवा ओ असतं. ओके, आईचं जर ए असेल आणि वडिलांचं जर बी असेल तर अशा वेळेला बाळाचं रक्तगट ओ पण असू शकते, ए पण असू शकते, बी पण असू शकते किंवा ए बी पण असू शकते. ओके, जेव्हा आईचं ए आणि वडिलांचं बी असेल अशा वेळेला. जर आईचं ए असेल आणि वडिलांचं जर ए बी रक्तगट असेल तर अशा वेळेला बाळाचं रक्तगट ए किंवा बी रक्तगट किंवा ए बी रक्तगट असू शकतं. आईचं बी आणि वडिलांचं पण बी असेल अशा वेळेला अपत्याचं रक्तगट कसं असणार आहे, बी किंवा ओ. ओके, आईचं जर बी रक्तगट असेल आणि वडिलांचं जर ए बी असेल अशा वेळेला मात्र अपत्याचं कसं असतं, एकतर ए असतं किंवा बी असतं किंवा ए बी असतं. आणि आईमध्ये पण ए बी आणि वडिलांमध्ये पण ए बी रक्तगट असेल तर बाळाचं रक्तगट ए असू शकतं, बी असू शकतं किंवा ए बी असू शकतं. ओके, जर एखाद्या पित्याचा रक्तगट हा RH पॉझिटिव्ह आणि मातेचा रक्तगट जर RH निगेटिव्ह असेल तर शिशु गर्भावस्थेमध्ये मृत्यू पावू शकतो किंवा जन्मानंतर थोड्या वेळामध्ये मृत्यू पावतो. याला इरिथ्रोब्लास्टोसिस फेटाइल्स असं म्हणतात. या प्रक्रियेमध्ये पहिलं बाळ व्यवस्थित जन्म घेतो आणि जगते, पण ही त्याच्यानंतरच्या अपत्याच्या बाबतीमध्ये असं घडत असतं. पहिलं बाळ व्यवस्थित असतं पण दुसरं बाळ होताना त्या बाळाचा मृत्यू होऊ शकतो. ओके, रक्तगट ए हे नाही का ए किंवा ए बीला रक्त देऊ शकतात आणि कोणाकडून घेऊ शकतात ते ए किंवा ओकडून. रक्तगट बी असणारे बी किंवा ए बीला रक्त देऊ शकतात आणि बी आणि ओकडून ते घेऊ शकतात. रक्तगट ए बी असणारे कोणाला रक्त देऊ शकतात, फक्त ए बीवाल्यांनाच, आणि त्यांना कोणतं रक्तगट त्यांनी घेऊ शकतात तर सगळेच रक्तगट ते घेऊ शकतात. ओके, ओ नावाचा रक्तगट असेल ते सगळ्याला देऊ शकतात रक्त, पण फक्त ओकडूनच ते घेऊ शकतात. आता धमन्यांबद्दल बघू आपण. धमनी आणि शिरा, हृदय आणि अवयव. धमनी काय करते, रक्त कसं ट्रान्सफर करतं, हृदयाकडून अवयवांकडे रक्त ट्रान्सफर करत असतं. धमन्यांचं कार्य काय आहे, आर्टरीचं हृदयाकडून अवयवांकडे रक्तपुरवठा करणे, आणि शिरामध्ये काय होतं, अवयवाकडून हृदयाकडे होते रक्तपुरवठा. ओके, धमन्यांमध्ये शुद्ध O2 युक्त रक्त असतं. फक्त अपवाद आहे धमन्यांसाठी बघा, फुफ्फुस धमनी. ओके, फुफ्फुस धमनी ही अपवाद आहे ज्याच्यामध्ये अशुद्ध रक्त वाहतं. आणि शिरांमध्ये बघा अशुद्ध रक्ताचं वहन होतं, CO2 युक्त रक्त असतं ते अशुद्ध रक्त म्हणजे, आणि याला अपवाद आहे फुफ्फुस शिरा जी की शुद्ध रक्त वहन करते. ओके, खोलवर धमन्या कशा खोलवर असतात आणि शिरा या वरवर असतात, उथळ असतात. धमन्यांना झडपा नसतात पण शिरांना झडपा असतात. धमन्यांचा दाब जास्त असतो 10 mm ऑफ Hg. ओके, आणि शिरांचा दाब हा कमी असतो. ओके, आता पाहू आपण हार्टबद्दल. मानवामध्ये बंदिस्त रक्त अभिसरण संस्था आढळते, क्लोज्ड सिस्टीम, कारण मानवाचं रक्त विशिष्ट रक्तवाहिन्यांमधून शरीरभर फिरत असतं. मानवामध्ये दुहेरी रक्त अभिसरण संस्था आढळते, म्हणजेच रक्त प्रत्येक वेळी 2 चक्र पूर्ण करतं. एक आहे हृदय ते फुफ्फुसाकडून 1 चक्र आणि पुन्हा हृदय ते शरीर अवयवाकडे. ओके, दुसरं चक्र. हृदय रक्तावर दाब निर्माण करतं, त्यामुळे त्याला पंपिंग ऑर्गन असं म्हणतात. त्याची पंपिंग कॅपॅसिटी 0.2 HP एवढी असते. एका मिनिटाला 5 लिटर रक्त पंप करतं. ओके, हृदय किती करतं, एका मिनिटाला 5 लिटर रक्त पंप करत असतं. मानवी रक्त अभिसरणाचा शोध कोण लावला, विल्यम हार्वे यांनी 1628 मध्ये लावला. विल्यम हार्वे. ओके, रक्त अभिसरण संस्थेचा शोध कोण लावला, विल्यम हार्वेनी 1628 मध्ये. मानवी हृदय हा पोकळीयुक्त स्नायुमय अवयव आहे. त्याचा रंग तांबूस असतो. छातीच्या हाडाखाली दोन्ही फुफ्फुसांच्या दरम्यान वक्षपोकळीमध्ये खालचे टोक 5व्या व 6व्या बरगडी दरम्यान असलेल्या मध्यपटलावर स्थिरावलेल्या अवस्थेमध्ये असतं. ओके, हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून ते प्रत्येकाच्या मंद मुठी एवढं असतं. त्याचे वजन 350 ग्राम ते 360 ग्राम इतकं असतं. हृदय हे अनिच्छिक आहे, अनिच्छिक स्नायूंनी बनलेलं असतं. हृदयाभोवती असलेल्या पातळ गुळगुळीत दुहेरी आवरणाला आपण परिहृदय असं म्हणत असतो. हृदयाला कार्डियाक असा शब्द आहे. कार्डियाक डिसीज हृदयाशी संबंधित रोग असतात. ओके, कार्डियाक डिसीज म्हणलं तर हृदयासंबंधी. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना पल्मनरी आर्टरी परिरुद्ध धमनी असं म्हणतात. हृदयाच्या डाव्या भागात कप्प्यामध्ये शुद्ध रक्त असतं. ओके, डाव्या भागामध्ये शुद्ध रक्त असतं हृदयाच्या. लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल असा भाग आहे. हृदयाच्या उजव्या भागातील कप्प्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. ओके, मानवी हृदयाला 4 कप्पे असतात. उजवी कर्णिका त्यालाच उजवे अलिंद किंवा राईट ॲट्रियम असं म्हणतात. डावी कर्णिका डावी अलिंद किंवा लेफ्ट ॲट्रियम असेही म्हणतात. उजवे जवनिका उजवे निलय किंवा राईट व्हेंट्रिकल आणि डावी जवनिका डावे निलय किंवा लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके, असे 4 कप्पे असतात हृदयाला.
उजवी कर्णिका, उजवी अलिंद बघा राईट ॲट्रियम. हृदयाच्या वरच्या बाजूचा वरचा कप्पा आहे, त्याची स्नायुमय भित्तिका पातळ असते. हा कप्पा रक्तावर कमी दाब निर्माण करतो. सुपेरियर व्हेना किंवा व अधोमहाशीर या कप्प्यांमध्ये उघडतात. शरीरातील CO2 युक्त अशुद्ध रक्त या कप्प्यामध्ये उघडत असतं. उजवी कर्णिका व उजवी जवनिका यांच्या दरम्यान एक छिद्र असतं. त्या छिद्रामध्ये त्रिदल झडप असते. या झडपेमुळे रक्तप्रवाह उजव्या कर्णिकामधून उजव्या जवनीकडे एकतर्फी वाहत असतो. ओके. आता डावे कर्णिका म्हणजे डावे अलिंद बघू आपण. हा हृदयाच्या डाव्या बाजूला वरचा कप्पा आहे. यांच्या स्नायुमय भित्तिका पातळ असतात. फुफ्सातील O2 युक्त रक्त घेऊन येणाऱ्या 4 फुफ्फुस शिरा या कप्प्यामध्ये उघडतात. अपवादाला फुफ्फुस शिरा ही एकच शिरा अशी आहे की शुद्ध रक्त वाहून नेते. अन्य सर्व शिरा हे CO2 युक्त म्हणजेच अशुद्ध रक्त वाहत असतात. त्याला अपवाद म्हणलं तर फुफ्फुस शिरा येते. डावी कर्णिका व डावी जवनिका यांच्या दरम्यान एक छिद्र असतं. त्यावर जवनिकेच्या बाजूला उघडली जाणारी द्विदल झडप असते. ओके. त्यामुळे डाव्या कर्णिकेतील रक्त डाव्या जवनिकेमध्ये जाते, परंतु ते उलट दिशेने जाऊ शकत नाही झडपेमुळे त्या. नंतर उजवे निले बघू आपण. राईट वेंट्रिकल हा हृदयाच्या उजव्या बाजूचा खालचा कप्पा आहे. यांच्या स्नायुमय भित्तिका उजव्या कर्णिकेपेक्षा जाड असतात. या कप्प्यामध्ये उजव्या कर्णिकेतील अशुद्ध रक्त पडत असतं. या कप्प्यातून रक्त हे फुफ्फुस धमनीद्वारे पल्मोनरी आर्टरीद्वारे फुफ्फुसाकडे दाब देऊन पाठवलं जातं. याला अपवाद आहे धमनी. ही रक्तवाहिनीचे शुद्ध रक्त वाहून नेते, पण याला अपवाद फुफ्फुस धमनी आहे. ही धमनी CO2 युक्त रक्त वाहून नेत असते, फुफ्फुस धमनी. या फुफ्फुस धमनीच्या आरंभी धमनीच्या बाजूला फुफ्फुसाच्या दिशेने उघडणाऱ्या 3 अर्धचंद्राकृती झडपा असतात. त्यामुळे धमनीतील रक्त हे फुफ्फुसाच्या दिशेने वाहत असतं. आता लेफ्ट व्हेंट्रिकल बघा. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ना हृदयाच्या डाव्या बाजूचा खालचा कप्पा असतो. या कप्प्यातून शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो लेफ्ट व्हेंट्रिकलकडून. म्हणून बाकीच्या कप्प्यांपेक्षा यांची भिंती जरा जाड असते, थिकेस्ट वॉल असते लेफ्ट व्हेंट्रिकलची. महाधमनी नावाची मोठी रक्तवाहिनी या कप्प्यातून निघते आणि तिची विविध शाखा मार्फत शरीराच्या सर्व भागाकडे O2 युक्त शुद्ध रक्त पुरवलं जातं महाधमनीकडून. महाधमनीच्या सुरुवातीला धमनीकडे उघडणाऱ्या 3 अर्धचंद्राकृती झडपा असतात. त्यामुळे रक्तही उलट दिशेला वाहत नाही. आता बघू आपण बंडल ऑफ हीज. बंडल ऑफ हीज उजव्या अलिंदामध्ये निर्माण होणाऱ्या विद्युत आयोगाचे वहन निलयाकडे करणारे स्नायुमय फायबर म्हणजेच बंडल ऑफ हीज आहे. हे एक जाळे असते जे फक्त निलयामध्ये पसरलेलं असतं. हृदयाचं आकुंचन प्रसरण मिळून एक स्पंदन तयार होत असतं. त्याला पेसमेकर हा शब्द हृदयाशी संबंधित आहे. पेसमेकर या भागातून हृदयाची स्पंदने सुरू होत असतात. पेसमेकर म्हणजे सिनो ऑरिक्युलर नोड आहे, सॅन म्हणतात त्याला, SAN. हृदयाचे ठोके एका ठोक्यासाठी 0.8 सेकंद लागतात. लहान मुलांमध्ये 120 ते 160 प्रति मिनिटाला ठोका म्हणजे पडत असतात. प्रौढ व्यक्तीमध्ये 72 प्रति मिनिटाला ठोके पडतात. वृद्धांमध्ये 60 ठोके पडतात प्रति मिनिटाला आणि झोपेमध्ये असताना 55 ठोके पडत असतात प्रति मिनिटाला. ठोक्याच्या आवाजातील तीव्रता ही किती असते? 15 डेसिबल एवढी असते. थायरॉक्सिन आणि ॲड्रेनालिन या 2 संप्रेरक हृदयाच्या स्पंदनांना नियंत्रित करत असतात. कोणते कोणते? थायरॉक्सिन एक आहे आणि ॲड्रेनालिन आहे. हे 2 संप्रेरक जे आहेत ते हृदयाच्या स्पंदनांना नियंत्रण करत असतात. ओके. थायरॉक्सिन आणि ॲड्रेनालिन. आता महत्त्वाची माहिती बघू. रक्तदाब मोजण्यासाठी सिस्मोगोमॅनोमीटर वापरतात. ओके. मानवी रक्तदाब निरोगी अवस्थेमध्ये 120 ते 80 mmH जेवढा असतो. नॉर्मल BP ब्लड प्रेशर हे 120 ते 80 mmH जेवढं असतं. हाय ब्लड प्रेशर 140 ते 100 mmH जेवढं असतं आणि लो BP असेल तर 100 ते 60 एवढा असू शकतो लो BP. रक्तातील CO2चे प्रमाण वाढल्यास रक्ताचा pH किती होतो? 7.4 एवढा कमी होऊन हृदयाची स्पंदने वाढतात. जर CO2चे प्रमाण वाढलं तर हृदयाची स्पंदने वाढत असतात. रक्ताचा pH तेव्हा किती होतो? 7.4. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथोस्कोप हे उपकरण वापरतात. या उपकरणाचा शोध रेनी लायनेक या शास्त्रज्ञाला लावला. स्टेथोस्कोपचा शोध कोण लावला? रेनी लायनेक यांनी लावला होता. फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत. हृदयाच्या स्पंदनाचा आलेख म्हणजेच इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे, ECG म्हणतो आपण. ECGचा शोध कोण लावला? विल्यम इथोव्हेन यांनी लावला. 1967 मध्ये जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण हार्ट ट्रान्सप्लांट ऑपरेशन झालं होतं. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केलं होतं हृदय प्रत्यारोपण पहिल्यांदा. रक्तवाहिन्यामध्ये रक्तदाब उतरत्या क्रमाने कसा आहे? धमनी रक्तवाहिन्यातली दाब कसा आहे बघा. सर्वात जास्त उतरत्या क्रमाने म्हणलं तर सर्वात जास्त दाब असतो धमन्यांमध्ये, नंतर केशवाहिन्यांमध्ये आणि मग शिरांमध्ये असतो. भारतातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण ही नाही का डॉक्टर P. वेणुगोपाल यांनी घडून आणलं होतं. भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी ही ख्रिस्तन मेडिकल कॉलेज वेलोरा 1959 मध्ये केली होती. जन्मताच
जन्मतात जर हृदयामध्ये दोष असलेल्या मुलांना ब्ल्यू बेबी असं म्हणतात. हिमोफिलिया रोगामध्ये रक्तच गोठत नाही. ओके, हिमोफिलिया रोगामध्ये रक्त गोठत नसतं. हिमोफिलिया रोगालाच रॉयल डिसीज असंही म्हणतात. तो इंग्लंडच्या राजघराण्यातील पुरुषांना होत असतो. आता बघा, गांडूळ याला नाही का, या प्राण्याला हृदयाच्या 4 जोड्या असतात. जुरडाला एकूण 13 कप्पे असतात हृदयामध्ये. पक्ष्यांना 4 कप्पे, सस्तन प्राण्यांना पण 4 कप्पे. मासे मात्र यांना हृदयाला 2 कप्पे असतात. उभयचर प्राणी म्हणजेच बेंडूक यांना 3 कप्पे असतात हृदयाचे. आणि सरीसृप प्राण्यांमध्ये 3 कप्पेच असतात. अपवाद आहे मगरला किती 4 कप्पे असतात. ओके, सरीसृप गटातला असून सुद्धा 4 कप्पे. पक्षी वर्ग गटामध्ये मोडणाऱ्या प्रत्येकाला हृदयाचे 4 कप्पे असतात. सस्तन प्राण्यांच्या हृदयाला 4 कप्पेच असतात. ओके, पक्षी आणि सस्तन प्राण्यामध्ये 4 दालनांचे हृदय असतं, कारण ऑक्सिजनयुक्त रक्त आणि विना ऑक्सिजनयुक्त रक्त यांचे मिश्रण होणे म्हणून 4 दालन असतात. ॲम्फिबियन्स व काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये 3च दालनाचं हृदय असतं, कारण काय तर प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त आणि विना ऑक्सिजन रक्त यांचे मिश्रण झाले तरी त्यांना हानी पोहोचत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये 3च हृदयाचे कप्पे असतात. अशा प्रकारे आपण मानवी रक्त अभिसरण संस्था या टॉपिकचं रिव्हिजन केलं आहे. ओके, थँक्यू.